नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल घेणार आहोत प्लस मायनसचे. तर ते आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची एक्सची. तर ते आपण कसं करतो आहे ते, कारण की बहुतेक माणसांना कळत नाही, विद्यार्थ्यांना. तर आता इथे एक्झाम्पल आहे 3 + x. इथे एक्सची व्हॅल्यू करताना बरोबरच्या खाली बरोबरचं चिन्ह देऊन 5 आणि हा +3 इकडे +3 म्हणून आहे, तर तो आपण तिकडे नेताना -3 म्हणून न्यायचं आहे. तर मित्रांनो, 5 - 3 एक्सची व्हॅल्यू आली 2. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बरोबरच्या डावीकडील संख्या उजवीकडे नेताना आपल्याला चिन्ह चेंज करावे लागतात. मित्रांनो, आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. तर इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. बरोबरच्या खाली आपण बरोबर दिलं. एक्स काय आहे? -x आहे, तर आपण -x लिहून घ्यायचं. त्यानंतर बरोबरच्या दुसऱ्या बाजूला 16 आहे, 16 आणि ह्या बाजूला -11 आहे लेफ्ट साईडला, ते राईट साईडला नेताना +11 होणार. मग आपल्याला -xची व्हॅल्यू भेटणार आहे 16 + 11 27. ते आलं -xची व्हॅल्यू. मग एक्सची व्हॅल्यू काढताना मित्रांनो, x बरोबर मायनस चिन्ह त्या बाजूला न्यायचं, -27. हे आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटलेली मित्रांनो. आपल्याला काय नाही करायचं, फक्त = साईन आहे त्याच्या लेफ्टचा राईटला नेताना आपल्याला चिन्ह चेंज करायचे. आता नेक्स्ट एक्झाम्पल. हे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक्सची व्हॅल्यू काढताना बरोबरच्या खाली बरोबरचं चिन्ह 10, हा -6 इकडे आहे, तो तिकडे नेताना +6 होतो आहे. आपल्या 10 + 6 आले 16. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 16 आलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे शिफ्ट करताना आपल्याला चिन्ह चेंज करायचे आहेत. लेफ्टपासून राईटला नेताना किंवा राईटपासून लेफ्टला. मित्रांनो, इथे -x आहे, -x जसं तसं लिहायचं. च्या खाली = आणि इथे 5, इथे 14 लेफ्ट साईडला प्लसमध्ये आहे, तो आपण राईट साईडला घेऊन जाणार आहोत. इथे प्लस साईन असतो, ते आपण -14. च्या खाली -x = 5 - 14 9. इथे प्लस मायनस आहे, प्लस मायनस म्हणजे मायनस करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस द्यायचं. 14 मोठी संख्या आहे, इथे दोन्ही मायनस मायनस कट होणार. x = 9. असं मित्रांनो हे आपल्याला सॉल्व करायचे. हे बेसिक आहे. हे केल्यानंतर आपल्याला पुढचे एक्झाम्पल चांगल्या प्रकारे सॉल्व करता येते. मित्रांनो, इथे 6 = x - 12 हा घ्यायचा आहे. इथे x आहे राईट साईडला आपला, च्या खाली x आपण जसं तसं लिहायचं. जो राईटला आहे तो राईटलाच लिहायचा, फक्त संख्या शिफ्ट करायच्या आहेत आपल्याला. आता 6 आपण लेफ्टला आहे, ते लेफ्ट साईडला लिहूया. 6 -12चं इकडे आल्यानंतर +12 होणार. आपल्या एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे 6 + 12 = 18. आता आपण लेफ्टचं राईट करायचं. x = 18. या प्रकारे मित्रांनो आपण सॉल्व करायचे आहेत. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. आपल्या इकडे जे x राईटला आहे ते राईटलाच ठेवायचं, फक्त आपल्या संख्या शिफ्ट करायच्या. आता इथे आपण काय करू, च्या खाली -x आहे. आता मित्रांनो, तर -x जसं तसं 16 - x आहे, तर 16 - x मध्ये -x जसं तसं आपण राईट साईडला लिहायचं. त्यानंतर 16ला आपल्याला शिफ्ट करायचं आहे, राईट साईडला आहे तर लेफ्ट साईडला, त्याला साईन आहे प्लस, तो आपण इकडे आणल्यानंतर 27 - 16 होणार आहे. 27 - 16 किती झाले? 11. तर 11 आपण लिहायचं आहे. 7 - 6 हां 11च. 11 = इथे
प्लसचं साईन आहे मोठ्या अंकीचा, इकडे -x जसं तसं. तर आपण -11 बरोबर x आपल्या चिन्ह शिफ्ट केलं. x = -11 आपल्याला ही व्हॅल्यू भेटलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण चिन्ह आपल्याला बरोबरच्या दुसऱ्या बाजूला जाताना चिन्ह कसे चेंज करायचे ते शिकलेले आहोत. मित्रांनो, असंच व्हिडिओसाठी आपण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.